नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. हेमनगर येथे शिवजयंती निमित्त शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याचे आयोजन. शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजाबाई केणी यांचे पत्रकार परिषदेतून शिवप्रेमींना आव्हान. तिथीप्रमाणे 17 मार्च 2025 रोजी शिवजयंती साजरी होत असताना प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्यगाथा एक महानाट्य व शिवजयंती या कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त करण्यासाठी प्रवीण नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी येत्या तिथीप्रमाणे शिवजयंतीला शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष राजाभाई केणी यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथे शिवजयंती साजरी करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशे आणि मर्दानी खेळ आदी कार्यक्रमाने शिवरायांची भव्य मिरवणूक निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आपलं महानाट्य हे मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्राने तो प्रयोग पाहिला. सगळ्या जिल्ह्यांमधनं तालुक्यांमधनं या प्रयोगाला सर्व प्रेक्षक आले होते, शिवप्रेमी आले होते. त्यामुळं हा प्रयोग एकाच वेळी आपण रेकॉर्ड केले की संपूर्ण महाराष्ट्राने एकाच वेळी हा प्रयोग आपला पाहिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये 200 कलाकार असणार आहेत. तसेच आता एवढं मोठं महानाट्य करायचं म्हटलं तर त्याच्याचबरोबर त्याची सामग्री, ऐतिहासिक सामग्री देखील तेवढीच मोठी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या ज्या तोफा आहेत त्या प्रत्यक्ष रिअलमध्ये बार करणाऱ्या आहेत. तोफा असतील, संपूर्ण सामग्री असेल, त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. सुवर्ण सिंहासन आलं, बाकी ऐतिहासिक सामग्री आली, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असणार आहेत नाटकामध्ये. आणि महानाट्यातले प्रसंग जे आहेत त्या अनुक्रमाने मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला गणेश वंदना असेल, नंतर अल्लाउद्दीन खिल्जीचे देवगिरीवरील आक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व त्यानंतर पालना, रायरेश्वर मंदिरातील स्वराज्य स्थापनेची शपथ, तोरणागडावरील लढाई, त्यानंतर रांजेगावच्या बाबाजी पाटलाचा न्यायनिवाडा, सुप्यावरील छापा व मोहिते मामांची अटक, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, त्यानंतर महाराजांच्या आरमाराची स्थापना, जे की आज मी प्रामुख्याने याचा उल्लेख केला की आपला आजूबाजूचा परिसर हा समुद्र किनाऱ्यांनी वेढलेला आहे आणि या ठिकाणी सक्षम अशा आरमाराची स्थापना छत्रपतींनी केली आणि त्याच भागामध्ये आपण हा प्रसंग देखील त्याच प्रकारे दाखवणार आहोत की म्हणजे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.